नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं भानुवासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। आता जैसा आहे सी तैसिया नमो तुझा श्रीरामराया तुझे कृपे रघुवर्या तुझे वदवया सामर्थ्य। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सीतारामचंद्राभ्ये नमः श्री गुरुभ्ये नमः। प्रतिपळवय ब्रह्मवरदान श्रीरामानी लक्ष्मण शरबंदी कोडली आपण दिसवते पण लविती। ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज सांगताय प्रतिपाळावया ब्रह्मवरदान, त्या वरदानाचं पालन करायचंय म्हणून पडले, पाडले नाही। पडले आणि पाडले फरक आहे बरं। समूळ मुळीची निज पुन्हा तुम्हा आम्हा नाही मरणा, सहाता शिववरद बाण कठीण कोण सौमित्रा। युद्धकांड 11 अध्याय। रामानं सांगितलं लक्ष्मणा आपल्याला मरणच नाही, मरतेत कोण? जे जे आकारात ते आले ते नाशात ते पावले, जे जननी जठरी नाही जन्मले ते अमर झाले। राम आईच्या पोटातून जन्माला पण लौकिकासाठी, कारण बाळ जन्मताना आईला जी वेदना होत आहे ती कौशल्य माताला झाली नव्हते नाही दुखी नेले गर्भपोट। आईच्या वेदना कौशल्याला झाल्या नव्हत्या, गर्भाला प्रवेश भगवंतांनी केला नाहीये। आयोनी संभव प्रगटला हा राघव, अशा प्रकारचा भगवंत आहे। ब्रह्मदेवाच्या वरदानाचं प्रतिपालन करायचंय म्हणून त्या ठिकाणी पृथ्वीवरती जमिनीवरती पण हे काय होतं ऐका। बहुरूपी प्रताचे स्वर्गधरी आपण सावधान तरी, राम सौमित्र तया परी पंजरी सावधो। एखादा पिक्चर असतो महाराजांच्या मालिका असते 4 दिवस सासूची मालिका, त्या मालिकेमध्ये कसं असतं स्त्रिया लवकर भाऊ पडत महाराज। एखाद्या सुनेला त्रास झाला बाई टीव्ही समोर बसून रडते महाराज, पण ती तात्पुरतं असतं महाराज। एखाद्या पिक्चर मध्ये काम केलेलं, आता एखादा माणूस पिक्चर मध्ये मरतो, खरंच मरतो का? तसं भगवान श्रीरामचंद्र जरी पडलेले असले, एखादा नाटक करणारा असतो त्या नाटकामध्ये त्याचं काम तात्पुरतं असतं, ओरिजिनल क्रियेमध्ये तो वेगळा असतो। तसं भगवान श्रीरामचंद्र ही नाटकच आहे त्यांचं महाराज। रामकथे विना जगती तळा, झाले होते शून्य मंडळ, ते वसविले सकळ कीर्ती मंगळ करुणी आई रामाची कीर्ती आहे। आणि तिथं तात्पुरतं भगवान परमात्मा जमिनीवरती पडले, वरदान प्रतिपालन करायचे सोंग धारे असं सांगतात। शरबंदी बांधले जगजन कधी सती श्रीराम लक्ष्मण, परितेश बळ सावधान प्रतापे पूर्ण पुरुषार्थी। आणि बघणारे होते महाराज तिथं सगळेच। बघणाऱ्यांनी असं बघितलं की रामाच्या अंगातून रक्त निघाले, जागोजागी शरीरामध्ये बाण लागलेले, रामचंद्र विकळ झालेले आहेत, रामाला वेदना झालेले आहेत, बघणाऱ्यांनी बघितलं। पण ज्यावेळेस रामचंद्र ही सगळं वरून आहे, अंतःकरणामधून रामचंद्र सावध आहे। आणि राम सावध आहे म्हणून आपण इथं बसतो, कारण आपण झोपतो आपल्या इच्छेनं, पण उठवायचं का नाही ती रामाच्या हातात आहे। त्यानं जर उठवलंच नाही तर उठवायला 4 जण लागते। असा असणारा भगवान परमात्मा आहे आणि तो असणारा राम अंतःकरणामधून सावध आहे असं या ठिकाणी सांगतो। प्रमयाच्या वंद्यात एक सर्वता सन्मुख, इंद्रजितात पदाचे मुख, हे दिले मस्तक श्रीराम। मराठी वर्णन आलं महाराज, कसला यज्ञ केला होता त्याला अभिचारिक यज्ञ म्हणतात। ज्या यज्ञाचं वर्णन शास्त्रामध्ये नाही, जी पोथी पुराणामध्ये सांगितलेलं नाही, असा यज्ञ काय त्यानं महाराज जनावराला मारलं होतं, पशु पक्षाला मारलं होतं आणि त्याची असणारी रक्ताची धार त्या यज्ञभूमीमध्ये टाकलेली होती। अशानं कुठं देव प्रसन्न होत असतो का? काम क्रोध बकरा मारा पूजा रुक्माईच्या वरा। अहो काम क्रोध नावाचं बकरा मारायचं, आपण जिवंत बकरी देवी पुढे कापतो
मला तो विषय बोलायचा नाहीये, पण अभिचारिक यज्ञ इंद्रजिताने केला होता आणि रामाने सांगितलं, ब्रह्मदेवाने सांगितलं होतं इंद्रजिती आहे तुला वरदान देतो तुला वरदान, पण एक लक्षात ठेव, त्या शरबंधाच्या समोर जर तू गेला किंवा तुझा बाप गेला, कोणी बी जाऊ द्या, जर शरबंधाच्या समोर गेला तर तुम्ही वाचणार नाही. छेदील मस्तक, रामचंद्र मुंडक उडवून टाकेलं आणि मरण कुणाला सगळं कुणालाच नको वाटतंय, मरणाच्या भीतीने कोणी जात नव्हतं असं सांगतात. या लगे शरबंधासमोर कोणी न येती निशाचर, करीत विजयाचा गजर, गेले समज लंकेशी. इंद्रजिताला आनंद झाला होता महाराज. राम लक्ष्मण, कारण रावणाला आदिवासी म्हणजे रामचंद्र होते. राम लक्ष्मण मारलिया वरी मज वैरी नाही संसारी. ही रावण मुख्य राम आणि लक्ष्मण रावणाचे मुख्य वैरी होते, त्यांना मारलं. इंद्रजिताला आलाप झाला, गावामध्ये गेला. रावण कसा आनंद उत्सव साजरा करतोय, किती किलो पेढे आणले होते ऐका. लागता शरबंधाचे बन, वानरांचा धावा प्राण, करिता श्रीराम नाम स्मरण, अवघे जन वाचले. खूप गोड राम आहे. ज्यावेळेस बाण लागले त्यावेळेसच मरणार होते, नाकांचे शब्द आहे का, ज्यावेळेस बाण लागले होते त्यावेळेसच मरणार होते, पण वाचले म्हणताय. कशाने वाचले हो? पृथ्वी पुढावया हडकडे, आकाश तुटून या पडे, तरी नामस्मरत्याकडे भय बापुडे. म्हणून तुम्ही आम्ही मिळवली आता, सावधान एकाग्रता, भावे स्मरता श्री रघुनाथा, भय सर्वथा आम्हा नाही. भगवंताचं भजन करा की असाला धक्का लागत नाही असाला. आणि वानरांनी तेच केलं होतं. कोणासी न कळे जडी, नाम अमृत संजीवनी. अशा प्रकारे भगवंताचं नाव आहे, ते नाव वानराच्या मुखामध्ये होतं, म्हणून वानर मेले नाही तर असं. शरबंदी श्रीराम लक्ष्मण, शरबंदी वानरगण, हृदय पणित दिशान, आला पण सक्षक. राम लक्ष्मण शरबंधनामध्ये होते, सगळी वानर शरबंधनामध्ये होते, बाण लागले होते. विभीषण सावध झाला. विभीषण त्या ठिकाणी उठला शरबंधनामधून. सगळं वानर सैन्य पाहू लागला. काय दिसलं? शरबंदी वानर सैन्य पाणी पिढीला फिरलं, शरबंदी श्रीराम लक्ष्मण, दोघे विसवण्य महावीर. आणि विभीषण पाहू लागला महाराज. एक वानर पाहिले विभीषणानं. सगळे बंधनामध्ये ते बाण लागलेले होते, विकळ पडलेले होते. राम लक्ष्मणाला सुद्धा पाहिलं विभीषणानं, पण ते सुद्धा जरी बाहेरून बाण लागले असले तरी अंतःकरणामधून सावध होते. ते विभीषणाच्या लक्षात आलं. आईशे देखोनी शरबंधन, स्वयाला विभीषण, बाणी फिरलं वानरगण, सावधान नाही कोणी. विभीषण महाराज आले, त्यांनी पाहिलं वानराकडे. सगळे त्या ठिकाणी असणारे मूर्छेमध्ये होते, कोणीच सावधान नव्हतं. जरी मूर्छेमध्ये पडले असले तरी अंतःकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू होतं, पण डोळे उघडून बघावं तेवढी सुद्धा शक्ती वानराकडे नव्हती असं सांगतात. कपट बुद्धी राक्षसातमा, आणि बांधिले रघुत्तमा, विभीषण धार्मिक धर्मात्मा, शुद्ध सत्वात्मा सत्विको. आणि विभीषणाने पाहिलं मला सगळे वानर शरबंधनामध्ये पडलेली होती. कपटी असणारा ती इंद्रजित आहे. इंद्रजित कुठल्या होता विभीषणाचा? आता लहानपणापासून ह्याच्याबरोबर वाढलेला मला माहित नव्हतं कसं काही. त्याने विचार केला, कपटी असणारा दुष्ट ही इंद्रजित आणि पुरुष उत्तम असणाऱ्या भगवंताला कपटानं बाण मारले, शरबंधनामध्ये पाडलं असं सांगतो. वानर राजा सुग्रीवाला त्यापाशी येऊनी विभीषण, यासी करी सावधान, युक्त वचन अनुमदे. विभीषणाने विचार केला, आता कोणीच सावध नाही. बाळाच्या सगळ्या वानराला उठवण्यापेक्षा वानरांचा जो राजा आहे सुग्रीव आहे, त्या सुग्रीवाच्या जवळ गेला विभीषणजी. त्यांच्या कानामध्ये गुह्य सांगितलं. काय सांगतात ते? ब्रह्मशापाचे वरदान, तुया पाळी श्री रघुनंदन, त्यासी बाळी शरबंधन, सावधान शरबंदी. विभीषणाने सांगितलं, सुग्रीवा बालकांडापासून रामायणामध्ये आहेच की, तुला कळत नाही का रामाचा प्रताप, रामाची ताकद? अरे रामचंद्र ही ब्रह्मदेवाच्या वरदानाला त्यांनी मान दिलाय.
जरी शरबंधनामध्ये विकट दिसत असले तरी ते सावधान आहेत असं विभीषण सुग्रीवाला नाही म्हणतो. भयाचा संकेत विषाद सांडव समजतो शरबंदी श्रीरंगनाथ सावचित सोनंदे. आणि विभीषणाने सांगितलं सुग्रीवा टेन्शन घेतो कशाला, जगाची काळजी करणारा तू आहे, त्याची काळजी तू कशाला करायला लागला, टेन्शन अजिबात घेऊ नको. म्हणजे रामाला काहीच झालेलं नाहीये, फक्त विकाळ आपल्याला दिसतंय, अंतःकरणामध्ये ते सावध आहेत. विभीषणजी बोलतात विभीषणाने सांगितलं रामा सुग्रीवा ब्रह्मदेवाचं वरदान आहे आणि ब्रह्मदेवाच्या किंमत शब्दाला किंमत राम देणार आहे. महाराज लोकांनी महाराजांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा, महाराजांनीच महाराजांचा विश्वासघात केला लोक आपल्याला विश्वास तरी होईल. त्यामुळं ब्रह्मदेवाने सांगितलं देवा रामा तुम्ही जर आमच्या शब्दाला किंमत दिली नाही तर आम्हाला लोक विचारतील का, म्हणून ब्रह्मदेवाच्या वरदानाला मान रामचंद्रांनी दिलाय एवढंच विभीषणजी सांगतात. एवढ्या कृपा महाराज ते होत त्या भृगु ऋषीच्या पायाला गळ्यामधला मणी उतल म्हणून त्यांनी माळ बाजूला काढली, कडेला सारली आणि लाज सहन केली. एवढ्या कृपाळू भगवंत आहे आणि तो असणारा ह्याच ब्रह्मदेवाचा वरदान विचार जर केला तर ब्रह्मदेव हा विष्णूचा मुलगा आहे आणि मग त्याला वरदान यावा, त्याला सत्यपणा यावा म्हणून श्री रामचंद्र प्रतिपालन करतायत असं सांगतात. आणि विभीषणाने सांगितलं सुग्रीवा ही सगळी रामाची भक्त आहेत म्हणजे ही रोज रामायणाला येतात, त्याच्यामुळे ह्यांना भीती नाही, रामायणाला येणाऱ्याला भीती नसते. महाराज काय घाबरायचं, भगवंत संरक्षण आहे, ही रोज भगवंताची सेवा करतायत त्याच्यामुळे यांना भीती नाहीये, सगळी सावधान आहेत असा विचार विभीषणजी सांगतात. विभीषणाने सांगितलं राम पडलाय म्हणल्यावर स्वामी जर पडला तर सेवकांना जास्त उठा ठेवा करायचा नसतो. ज्या राम पडलाय त्याच्यात हनुमंतानं ताकद दाखवली नाही, हनुमंत ब्रह्म कशात अडकतोय काय, अहो थोबाडी जरी दिली तर ती इंद्रजित पिळातल्यापर्यंत मारलाय, किती गांधी आले होते ते सुलोचनाला माहिती घरामध्ये सुदेपर्यंत मारलं होतं इंद्रजिताला, पळून जाऊ दिलं नव्हतं. आणि तोच असणारा हनुमंत शरबंधनामध्ये अडकणार आहे का, त्या असणाऱ्या ब्रह्मवरदानामध्ये ब्रह्मपाशामध्ये सप्तपाशाची निवृत्ती रामनामे केली मारुती, अशा प्रकारचा मारुती. आणि राम पडल्यामुळं मारुती सुद्धा तिथं पडलेलं येतं असं विभीषणजी सांगतात. आणि बघा आता लक्ष देऊन ऐका जरा, संवाद कोणाकोणाचा चालू आहे, झोपले काय मला दिसत नाही, जरा संध्याकाळचं कमी दिसतंय, लांबचं दिसत नाही. संवाद चालू आहे राजा सुग्रीवाचा आणि राजा विभीषणाचा, दोघांचा संवाद चालू आहे. हनुमान तिथं पडलेले होते, हनुमंताने विचार केला काय काय बोलतात ऐकावं, आपण बोलायचं नाही की काय बोलते त्यांचं ऐकावं. त्यावेळेस विभीषणाने असं सांगितलं सुग्रीवा राम लक्ष्मण पडतात म्हणून हनुमंत पडलाय, हनुमंताला कोणतंच बंधन बाधा करू शकत नाही. हनुमंतानं ऐकलं विभीषणाचं बोलणं, हळूच डोळे उघडले, काय बोलतात आम्हाला ब्रह्मपाश लागत नाही किंवा मी कुठल्या पाशामध्ये अडकत नाही, तुम्हाला कोणी सांगितलं, तुम्हाला कसं माहिती आहे. त्यावेळेस विभीषणजी काय उत्तर देतात, आणि मग त्यावेळेस विभीषणाने सांगायला सुरुवात केला, हनुमंता तुम्ही एकदा आमच्या गावामध्ये आला होता, लंका जाळली होती तेव्हा
आणि गाव जाण्याला तुम्ही आल्यानंतर ना इंद्रजितानं पाशबंधन सोडलं होतं. त्यावेळेस हनुमंताने सांगितलं होतं इंद्रजिताचे निहाते कदा न मानी पाशबंधाते ब्रह्मदेवा तुझे निहाते ब्रह्मबंधाते मानिन. हनुमंतानं ब्रह्मदेवाला सांगितलं मी महाराज आहे, कुणाच्या बी हातून बांधून घेत नसतोय. तुम्ही जर पाशबंधन टाकलं तर कदाचित तुमच्या शब्दाला आम्ही किंमत देऊ. ही विभीषणाला माहिती होतं आणि विभीषणानं तोच पुरावा हनुमंताला दिला. विभीषणाचे वचन हनुमान झाला सुखसंपन्न पर्यजे परिवार सैन्य काय आपण बोलतो. आणि विभीषणाचं बोलणं ऐकलं हनुमंताला आनंद वाटला. खरं सांगितलं म्हणजे विभीषणानं आता हनुमंताने विचार केला हे पडून राहायचं का आपल्याला. सूर्य उगवायच्या आधी राम लक्ष्मणाला उठवायचं आहे, त्याच्यामुळं काय विचार करतात ते तिकडली वाजवून तिकडे अरे वा 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 छान मनासारखं तिकडलं वाजवून तिकडली वाजवायची नाही तर परत हेच न उठून लगे बाहेर नाही. काय ते मला काय ते प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. 21 ओम श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्री माधव पिताय नमः. श्री गुरु नमः. श्री गोपाल कृष्णाय नमः. वानरवीर पडले स्थिती कुणाची कैसी गती दोघे तुळे घेऊन हाती शोधून निश्चित भावी. आणि विभीषणानं सुग्रीवाने विचार केला आपली वानर पडलेले आणि आपली वानर पडल्यामुळं आता अंधार होता ना त्यावेळेस लाईटी नव्हती. लाईटी फॅन आता आलेल्या बॅटरी पण नव्हती त्यावेळेस. मग ती चुडी होते बघा ते टेंबा. सुग्रीवाने विचार केला विभीषणाने टेंबा हातामध्ये घेऊ आणि त्या टेंबाच्या उजेडानं कोण कोण कसं कसं पडलंय कुणाची काय काय अवस्था आहे आपण बघू असं सांगतात. आईचे बोलताची जाणार संतोषला विभीषण चुडी उधळून यायची प्रेमानं ध्वजाला निघाले. हनुमंतानं अशा पद्धतीने सांगितल्यावर विभीषणाला आनंद वाटला. म्हणजे चला की आम्हाला काय आम्ही तुम्ही फक्त सांगा आम्ही यायला तयार आहे. कधी बोलतो त्यावेळेस सांगा. आणि मग लगेचच विभीषणाला म्हणले चला हनुमंताला कोण कोण कुठं कसं पडलंय तेव्हा हातामध्ये घेतला आणि सगळे वानर सगळे शोधित निघाले. म्हणतात वीरांची असलेली किलोनी पडल्या सर्वंदळी असित भक्तधरणी होत चढाणी विधमाता. आणि विभीषणचे आणि हनुमान पाहू लागले वानर सैन्य महाराज सगळे वानरांच्या अंगामध्ये बाण लागलेले होते. त्यांच्या रक्ताने जमीन अशुद्ध त्या ठिकाणी अशुद्ध रक्त तिथं वाहत होतं. अशा प्रकारची विकट अवस्था पाहू लागले. म्हणतात वीरांच्या वडवाई किलोनी पडल्या भोवताळी मुख्य दुरा तुराबाई त्याही चरजाई पडेला. आणि विभीषणाने पाहिलं की ते असणाऱ्या सैन्यामध्ये सगळे वानर पडलेले होते. वानर पडले पडू द्या पण मुख्य जी दुरा होत्या मुख्य दुरा कोण आहे राम लक्ष्मण अंगद आहे जांबवंत आहे नळ सगळेच वानर शरबंधनामध्ये त्या ब्रह्मवरदानामध्ये अडकलेले होते असं सांगतात. सुग्रीव अंगदारी उत्पत्ती जे पूर्व प्रसंगी लिहिले होती तेची निर्माण स्थिती पडले मारची सोय केले. आणि हनुमंत बघू लागले महाराज रणांगणामध्ये. सुग्रीव आहे नळनी जांबवंत तरस तरण गवाक्ष सगळे वानरांचे पूर्वीचं वर्णन केलेलं आहे. ते सगळे त्या रणांगणामध्ये तिथं पडलेले स्वतः हनुमंत पाहू लागले. म्हणतात पडले स्थिती संख्या न कळली निश्चिती संख्या करू शकला मारुती त्याही संख्या अवधारा. हनुमंताला गणितामध्ये
हुशार होते त्यावेळेस. हनुमंताने विचार केला इथं असणाऱ्या रणांगणामध्ये किती वानर पडलेत आपण मोजू. हे बृहस्पतीला सुद्धा मोजता येत नव्हतं महाराज, पण संख्या करू शकला मारुती. हनुमंताने ते मोजमाप केलं महाराज. किती वानर पडले होते बाबाचा? पवत पवत दिनांत वानर पडले दिनांत त्यांची संख्या हनुमंत विभीषण युक्त संगत. विभीषण आणि हनुमंत वानर सैन्य पाहत निघालेले होते आणि हनुमंतराय निघाल्यापासून वानर सैन्याचं मोजमाप करत होते. सकाळ सूर्य उगवल्यापासून युद्ध चालू होता. संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत किती दिवस म्हणजे? 5-6 दिवस, 1 दिवस. मग एका दिवसामध्ये किती वानर पडली होती? या एका दिवसामध्ये हे इंद्रजितानं किती वानर पडली त्याची संख्या, त्याचं गणित हनुमंत विभीषणाला सांगतात. पवत दिनकर 67 कोटी वानर आणि पडले महासुर विचार घमस्ते. हनुमंतानं मोजली महाराज ती वानर 67 कोटी वानर एका दिवसात. मुळे लक्षात घ्या, ह्या इंद्रजित्यानं एका दिवसामध्ये 67 कोटी वानर पाडले होते. आणि महाभारताचं जे युद्ध झालं पाठीमागं पुढे होणार आहे. ह्या महाभारताच्या युद्धामध्ये संपूर्ण 11 दिवसामध्ये असुरनांगणी जे पडले त्याचे वैशंपायने गणित केले. 66 कोटी वीर पडले, लहान थोर मिळवणिया पांडव प्रथम होते. म्हणतं काही सांगत नाही मला. प्रत्येक माझ्या असणाऱ्या पुराव्याला संतांचं वर्णन असते, पुरावा असतो. आणि संताचे पायी हा माझा विश्वास आणि रामायण संतांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळं हनुमंत बी संतच आहे आणि हनुमंत संत आहे, हनुमंत साधू आहे. त्याचा पुरावा आहे किष्किंधाकांडामध्ये सांगितले. सभेसी बैसोनी हनुमंत, रावण राक्षस अति आकांत, हनुमान महात्मा याचा अर्थ व्यर्थ ग्रंथ न म्हणावा. अवमाळ घातली कृती सांगितलं म्हणून महाराज होतो असं नाही. राक्षसाला मारणं हे सुद्धा महाराजाचं काम आहे बरं. रामायणाला आडवं येणाऱ्याला ठेवायचं. एका सेकंदामध्ये सांगतो महाराज. ज्यावेळेस भरत आला होता त्यावेळेस लक्ष्मणाला काय वाटलं होतं? रामाला मारायला. मग ही भरत लक्ष्मणाचा भाऊ नव्हता का? होता, पण रामाला मारायला आलाय, रामाच्या कार्यामध्ये आलाय. भरतावर बाण उचलला. रामाच्या कामामध्ये आला की कोण बघायचं नाही, कारण तू का म्हणे तुझा सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचले. नामे भक्त प्राण चलती रामच्या कीर्ती वानर सर्वतन मरती केली युक्ती हनुमंते. अहो हनुमंताने एकच मंत्र दिला होता, कोणता? फक्त जय श्रीराम. अहो जय श्रीराम म्हणा, काहीच होत नाही. हनुमंताने सांगितलं मारायला लागला तरी श्रीराम म्हणा, काय तुमच्यापाशी येत नाही. सगळे वानरांच्या अंगावरती बाण लागले होते आणि प्रत्येक वानराच्या कानामध्ये हनुमंताला जायचे फक्त जय श्रीराम म्हणायचे. काही होत नाही, तुला मरत नाही. अहो राम समोर असताना मरणार आहे का? राम मरू देईल का? वानर 67 कोटी पडले ते कोणी संकटी हनुमंत प्रपदाची काही गोष्टी अनुवादे. 67 कोटी इंद्रजी त्याने मारली होती महाराज कुठं रणांगणामध्ये. आणि एवढी वानर मारल्यानंतर ना हनुमंताने विचार केला ही मरत नाही, कारण काळाला मारायचं सामर्थ्य रामाकडे. काळ काळा ते आकाळीत, काळा ना कळे रघुनाथ असं असणारा भगवान परमात्मा समोर आहे. त्याच्यामुळे हनुमंत कानापाशी गेले त्या वानरांच्या आणि फक्त जय श्रीराम म्हणा हा मंत्र सांगू लागले. हरी 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 मंत्र हा शिवाचा मनती देवाचा. आणि असं असणारा भगवान श्रीरामचंद्राचं नाव आहे. कसं असतं, आता बाण लागले शरीराला व्यथा होता, पण स्वतःच्या जागेने उठत नव्हते. वानर सावध झाले होते, डोळे उघडले होते, उठता येत नव्हता. असं सांगतात.
येत नव्हतं असं सांगतात. धन्य ब्रह्मराचे महिमा नरवंजिना रघुनंदन स्वयंचल वचनी पवळून ब्रह्मण वचन प्रतिपाळी. भगवान श्री रामचंद्र महाराज रामाला सगळ्या बाजूने विचार करावा लागते, कारण राम ब्रह्म आहे. रामाने त्या ठिकाणी विचार केला, ब्रह्म याचं वरदान आहे, ब्राह्मणाचं महिमा नाही आणि राम त्याचं प्रतिपादन करतायत म्हणून आपण सगळे वेदविधी क्रिया आपण पाळतो. तर रामाने विचार केला असता कोण ब्रह्मदेव ओळखत नाही, ते कसं ऐकलं नसतं, तर कुणी सुद्धा त्यांचं ऐकलं नसतं. त्याच्यामुळं रामाने त्याला मान दिला, त्या असणाऱ्या बाणाला, त्या वरदानाला असं सांगतात. आयती वदनाची ख्याती तेथे वन रचकिती कैसनी सर्वती सुटती ब्रह्मवदोक्ती वाधेले. आणि विभीषणाला चिंता वाटली. महाराज विभीषणाला विचार केला की दुर्धर ब्रह्मदेवाचं वरदान आहे, भयंकर आहे आणि या वरदानामधून आता या सगळ्यांना सोडवायचे सकाळपर्यंत. मी पण सकाळपर्यंत सोडणार नाही, सकाळपर्यंत सोडवायचंय, उठवायचंय. मग कसं करावं, काय विचार करावं असं सांगतात. बाप करपवन म्हणता कानीच पोरी स्त्रिया गुणात शर्वती सवलचित केले समता वानर. आणि हनुमंतानं प्रत्येकाच्या कानामध्ये सांगितलं होतं की बाबा जय श्रीराम म्हणावं, जय श्रीराम म्हणा, काही होत नाहीये. आणि हनुमंत गुरु होते, हनुमंत सगळ्याच ऐकत होते. बघा राजा सुग्रीव होता, राजा हनुमंत नव्हता, वानरांचा राजा सुग्रीव होता, पण हनुमंतापुढे सुग्रीवाचं बी काही चाललं नाही. आणि हनुमंताने सांगितलं जय श्रीराम म्हणा. त्या जय श्रीराम नावाच्या सामर्थ्यानं तुका म्हणे काळ आता करू न शके बोळ. जय श्रीराम नावाच्या पुढं काळाचं बळ चालत मरण येत नाही असं या ठिकाणी सांगतात. सर्वांनी समजता कोणी विचार हनुमंत शोधावया भगवंत स्वयंनिगत प्राप्तवे. आणि विभीषण आहे, हनुमंत आहे, सगळी वानरं तिथं पाहिली होती. आणि पाहिल्यानंतर जांबुवंतही वृद्ध होते. महाराज म्हातारी माणसं अनुभवाची असतात आणि जवळ पाहिजे. म्हातारी माणसं आपल्यापेक्षा 4 उन्हाळे पावसाळे अधिक खाल्लेले असतात, त्यांना अनुभव असतो. जांबुवंत याच्यावरती उपाय करतील, काय विचार विनिमय करतील, म्हणून जांबुवंताला शोधण्यासाठी निघाले म्हणतात. अति राजा जांबुवंता तिचे चिमुती म्हणता वानर होया निर्मुक्त उपायार्थ पंजरा. आणि जांबुवंतालाच काय शोधलं गेलं तर जांबुवंत वृद्ध आहे. जांबुवंताचा विषय कसे कानामध्ये सांगतो महाराज. ज्यावेळेस जांबुवंत तरुण होता त्यावेळेस त्या असणाऱ्या वामन अवतारामध्ये सूर्यावर ते आकाशामध्ये गेले होते, पर्वत मोठा होता. आणि ते जांबुवंत राम अवतारामध्ये वृद्ध झाले. आणि हे जांबुवंत कृष्ण अवतारामध्ये कृष्ण बरोबर युद्ध खेळत आहे. म्हणजे एवढं भगवंताच्या सगळ्या अवतारामध्ये संत असतात. तेच आहे जांबुवंत वयाने वृद्ध आहे. वानर जिवंत करण्याचा काहीतरी उपाय सांगतील म्हणून हनुमंत विभीषण जांबुवंताकडे निघाले. जांबुवंताची अवस्था पाहिली महाराज. म्हातारा माणूस होता, काठी टेकली येणार पंढरपूरला कसं तरी चालत आपल्या सुद्धा पुन्हा सांभाळत नाही त्या कोणत्या आईच्या रचनेचं. आणि असं असणाऱ्या जांबुवंत वृद्ध अशक्त तिथं ते असणाऱ्या सगळ्या अंगामध्ये बाण लागलेले होते, रक्त वाहत होतं, अत्यंत झडझड झालेले होते जांबुवंत. आणि विभीषण महाराज जांबुवंताच्या जवळ गेले. काय बोलतात ऐका. सर्वांनी कळतरले प्राण तुझे वाचले कैसनी प्राण ते संपूर्ण मद सांग. आणि जांबुवंत एवढं अंगामधून रक्त वाहत होतं महाराज. आणि जांबुवंत एवढ्या रुद्र अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर विभीषण जवळ गेले. विभीषणाने विचारलं महाराज
अजून जिवंत आहेत म्हणजे काय जिवंत राहिला त्यावेळेस जांबवंत काय सांगतात